शहापूरमधील विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी केल्याचं प्रकरण समोर येत आहे। कुणाला मासिक पाळी आली हे तपासण्यासाठी हा बिभत्स प्रकार केला गेला। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 8 जणांवर या प्रकरणामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। 4 शिक्षक, 2 विश्वस्त आणि एका महिला शिपायावर गुन्हा दाखल झालाय। 8 पैकी 2 जणांना तात्काळ अटक झाली, 6 जणांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे। दोषी आढळलेल्या प्राचार्यांचं सुद्धा प्रशासनानं निलंबन केलेलं आहे। शौचालयामध्ये रक्ताचे डाग आढळून आले, त्यामुळे ते नेमके कुणी तिथे लावले या संदर्भात तपासणी करण्यासाठी मुलींची कपडे काढून तपासणी करण्यात आली। 6वी ते 10वीच्या जवळपास 125 मुलींची ही अशी तपासणी झाली। आज रोजी पोलिसांना माहिती मिळाली, आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो। त्यानंतर त्या जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 8 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे। इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे। तर विधानसभेमध्ये सुद्धा शहापूरमधल्या या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटले। घटनेला 24 तास झाले, कारवाई काय झाली असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला। शहापूर घटनेमध्ये कडक कारवाई होईल असं त्यावर गिरीश महाजन म्हणाले। 5वी ते 10वी येथील सर्व विद्यार्थ्यांसोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद व केविलवाणा प्रकार केला आहे। सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने विवस्त्र करून तपासणी केल्या। अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात? अध्यक्ष महाराज, खरंच अध्यक्ष महाराज, आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटायला नाही। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज। अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे, हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून तुम्ही आदेश द्या, कारण की आताही आपल्याला कामकाजामध्ये सन्मान्य सदस्य नाना पटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी। जशी चौकशी आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी। हो, अगदी कडक कारवाई केली जाईल। त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे।